कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तेंडोली गावठाण येथील जिल्हा परिषद शाळा क्रमांक 8च्या छताचा भाग दोनदा कोसळल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता। प्रशासकीय दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी चक्क भर उन्हात शाळा भरवून आपला निषेध नोंदवला होता। या घटनेची गांभीर्याने दखल घेत आमदार निलेश राणे यांनी तातडीने मदतीचा हात दिला। त्यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख दत्ता सामंत आणि सहकाऱ्यांनी 12 जानेवारी रोजी सकाळीच शाळेच्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेली सर्व साहित्य घटनास्थळी पोहोचवले। या मदतीमुळे आता शाळेच्या दुरुस्तीच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे। जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी पोलीस पाटील संजय नाईक यांनी आपल्या जुन्या घरात वर्गांची तात्पुरती सोय केली आहे। निलेश राणेंनी दाखवलेल्या तत्परतेबद्दल शाळा व्यवस्थापन समिती आणि तेंडोली ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत। या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मार्ग पुन्हा सुकर झाला असून पालकांनी मोठे समाधान व्यक्त केले आहे। काल आम्ही इथं 10 वाजता आल्यानंतर आम्हाला समजलं, आमचे सहकारी विष्णू तेंडुलकर यांनी आमच्या लक्षात आणून दिलं की अजून शासनाने कुठलीही पर्यायी व्यवस्था मुलांची बसण्याची केलेली नाहीये। त्यामुळे आम्ही इथं जमा झालो। मुलं पण इथं कुठे बसावं हा प्रश्न मुलांच्या समोर आला। इथं शिक्षकांना विचारल्यानंतर शिक्षकांनी पण आम्हाला असं सांगितलं की प्रशासनाने आम्हाला कुठे बसावं मुलांना याबद्दल कुठलेही लेखी आदेश दिला नाही। त्यानंतर त्याबरोबर हळूहळू पालक जमा झाले। पालकांच्या पण लक्षात आलं। त्यानंतर मुलांना बसवावं कुठं, मग आम्ही नाईलाजाने बेंच बाहेर काढून मुलांना उन्हात बसावं लागलं। उन्हात बसवल्यानंतर तुमच्या पत्रकार मित्रांमुळे पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही बातमी पसरली। अनेक पदाधिकारी इथं उपस्थित झाले, गट शिक्षण अधिकारी आले, शिक्षण अधिकारी आले, पण कुठलाही तोडगा निघत नव्हता। नाईलाजाने गट शिक्षण अधिकाऱ्यांना लेखी कळवावं लागलं पालकांना की आम्ही तुमची पर्यायी व्यवस्था करू शकत नसल्यामुळे दुपारनंतर मुलांना घरी पाठवावं लागलं। याबद्दल मी आधी शासनाचा तीव्र निषेध व्यक्त करतो। या आमच्या गावचे पोलीस पाटील माननीय संजयजी नाईक यांनी हे सगळं पाहिल्यानंतर त्यांनी स्वतः म्हणून आपलं जे जुनं घर होतं ते सगळं मुलांसाठी पर्यायी व्यवस्था मुलांसाठी छान पद्धतीने केलेली आहे। तरी पण माझा प्रशासनावर आक्षेप आहे, जी व्यवस्था प्रशासनाने केली पाहिजे ती इथले पालक म्हणून करतात। आम्ही जबाबदारी घेतो। या प्रशासनाचा मी तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतोय। सर, काल शाळेचं छप्पर कोसळल्याबद्दल आम्ही जे उन्हात मुलांना घेऊन बसण्याचे जे आंदोलन सुरू केलं होतं, आंदोलन सुरू झाल्यानंतर तात्काळ सर्व यंत्रणा कामाला लागली। या ठिकाणी सन्माननीय आमचे जे दत्ताजी सामंत आहे यांच्या माध्यमातून या ठिकाणी भरपूर लोक येऊन गेली, तसेच प्रशासन पण या ठिकाणी येऊन दाखल झालं होतं। पण संध्याकाळी खऱ्या अर्थाने दखल घेतली ती सन्माननीय दत्ताजी सामंत यांच्या माध्यमातून आणि आमचे सन्माननीय आमचे रामचंद्र आमचे युवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून शाळेसाठी जे आवश्यक साहित्य होतं म्हणजे छपराचं ते साहित्य होऊन शाळेकडे पडलेलं आहे। तर मी आमच्या समस्त तेंडोली ग्रामस्थांच्या वतीने आणि पालकांच्या वतीने सन्माननीय दत्ताजी सामंत आणि आमदार निलेश राणे यांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो। काल या ठिकाणी जे छप्पर पडलं हे आम्हाला कळता क्षणी आम्ही मी या ठिकाणी हजर झालो व मी आमचे आमदार निलेशजी राणे साहेब यांना कॉल करून ही बातमी कळवली। त्यांनी तातडीने दत्ता सामंत यांना कॉल केला। तसेच माजी जिल्हा अध्यक्ष संजय पडते यांना हे सुद्धा या ठिकाणी येऊन गेले काल। पण याची दखल आमदार निलेशजी राणे आणि दत्ताजी सामंत शिवसेना जिल्हा प्रमुख यांनी घेतलेली आहे आणि तातडीने 2 तासाच्या आत सामान या ठिकाणी जे लागणारं छपराचं सामान आहे ते या ठिकाणी पोच झालेलं आहे।